14 गावात तुम्ही प्रभाग समिती 14 गाव करून येतं का? दिघ्याच्या ईश्वरनगरच्या झोपडपट्टीतलं मनुष्य 14 गावाला जाणार आहे का? हा विषयाला धरून नाही, विषयाला सोडून नाही. या विषयाला बोलायला पाहिजे. सन्माननीय सदस्य, आता आपला जो विषय चालत आहे ना, तुम्ही बोला. आधीच्या विषयावर नका बोलू. मॅडम आम्ही हेच बोलतोय. आम्ही सकाळपासून 10 वाजल्यापासून इथं आलोय. आम्ही तर हे याच्यासाठी नाही आलोय आम्हाला इथं काय भेटणार आहे. आम्ही पण लोकांची लोकसेवा करण्यासाठी आलोय. आम्हाला पण लोक विचारणार आहेत. उद्या आम्हाला पण लोक विचारणार आहेत. आम्ही पण कोणाला तरी आम्हाला पण कोणीतरी आहे. हे अशी नाही पद्धत. हे पद्धती चुकीचं पद्धत आहे मॅडम. या बाबतीत या ठरावाचा आम्ही त्याला विरोध करणार नाही. तर या ठरावासाठी आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला आज आम्ही ठामपणे सांगतो. त्या पहिल्याच दिवशी जर असं जर घडत असेल ते चुकीचं. तुम्ही आमचे अधिकार काढून घ्यायला निघाले. आयुक्तांचे अधिकार काढून घ्यायला निघाले. अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घ्यायला निघालेले आहेत. करणार कशी कोण काम आहे महापालिकेत? तब्बल 6 वर्षांनंतर कालच नवी मुंबई महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडली आणि पहिल्याच सभेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भेटताना दिसून आले. महासभेतील प्रस्ताव आणि इतर गोष्टी मांडण्यासाठी सत्ताधारी एक कमिटी स्थापन करत आहे. याद्वारे विरोधी पक्षावर आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जात असल्याचे बोलले जाते. सत्ताधारी पक्षाकडून आरोग्य, नगररचना, शिक्षण आदींसाठी कमिटी नियुक्त करण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षाने या कमिटी नियुक्तीवर विरोध दर्शवला आहे. तुमच्याकडे माहितीचे अधिकार आहेत, चांगले तज्ज्ञ मंडळी आहेत, तुमच्याकडे मोठ्या यंत्रणा आहेत. हे सर्व असताना याबद्दल विस्तृत माहिती तुम्ही मागू शकता. मग समिती गठीत करण्याचं कारण काय, असा प्रश्न विजय चौगुले यांनी विचारलाय. या कमिटीद्वारे अधिकाऱ्यांना दाबात ठेवायचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप देखील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केलाय. बघा, ज्या पद्धतीने आजचं कामकाज आणि ज्या पद्धतीने त्यांनी घाईघाईमध्ये जे प्रस्ताव आणलेले होते आणि त्याच्यावरती तिथे काय गोष्टी मंजूर करून घेत होते, त्या मंजूर असा विषय होता की आम्ही सभागृहामध्ये आम्ही जे कामकाज करू, आम्ही जे बोलू आणि त्या सभागृहातल्या आमच्या पण कामकाजावरती एक कमिटी नेमणार आणि ते कमिटी त्याच्यावरती चर्चा करणार, ही कुठली पद्धत झाली? खरं पाहिलं तर आजच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे विरोधी लोकांवरती एक दबाव, प्रशासनावरती एक दबाव हे आणून आपले पोळी भाजून घेण्याचा प्रकार आहे आणि मला त्याचं स्पष्ट दिसतंय. आणि ह्या जर गोष्टी करायच्या मी अजून बोलतो की आता त्यांनी सांगताना बोलले की तिथं गणेश नाईक साहेब 88 वेळा पालिकेमध्ये येऊन गेले. मग 88 वेळा येऊन गेले त्यावेळेस मग काय बघितलं आणि काय केलं? या ठिकाणी तुम्हाला वाटतंय इथं काय अमुक झालंय तमुक झालं. आज ही नगर रचनाची कमिटी बनवली, तुमची अभियंत्रिकीची कमिटी बनवली, आरोग्याची कमिटी बनवली, अजून एक दोन कमिटी बनवल्या, 4-5 कमिटी त्यांनी बनवल्या. त्या कमिटीचा उपयोग काय? जर तुम्हाला एवढंच जर वाटतंय तर तुमच्याकडे मोठ्या यंत्रणा आहेत, संपूर्ण काही तुमच्याकडे कारभार आहे, तुमच्याकडे चांगले ऑफिसर्स आहेत. माझं म्हणणं असं की तुम्ही या सर्व गोष्टी आरटीआय मधून मागवा ना. आणि त्या बाबतीत स्वतः आयुक्त सभागृहामध्ये बोलले, तुम्ही आरटीआय मध्ये पण मागू शकता ना. तुम्ही आरटीआय मध्ये मागून त्याच्यावरती तुम्ही मग पूर्णपणे तज्ज्ञ लोक ठेवा तुमच्या ऑफिसमध्ये आणि तज्ज्ञ लोकांमधून आरटीआय मधून ते सर्व माहिती घेऊन तुम्ही करा. हे पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना कोणाला तरी दमावर घ्यायचा, अधिकाऱ्यांना प्रेशराईज करायचा, हे कदापि मी होऊन देणार नाही. आणि या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत. आणि आज शिंदे साहेब असतील, आज आमचे खासदार मस्के साहेब असतील, आज आम्ही सर्वजण ज्या काही आमच्या गोष्टी होतात त्यांच्यापर्यंत आम्ही टाकणार.